त्या संपूर्ण डिफेक्ट्स परिवाराकडून पण शुभेच्छा. रस्त्याला ये म्हणलं माय रस्त्याला. हॅलो माझ्या मित्रांनो, अप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आता लगेच निघाला आम्ही कॉलेजला. अरे माझा आहे माझ्या खिशात आहे माझा आय कार्ड. त्याचं आय कार्ड राहिलं म्हणते तो, आता ते आय कार्ड घ्यायला गेले. अखिलेशची चित्र काढली. आता आमचं लेक्चर झालेलं आहे, प्रेझेंटेशन सुरू होते ते एमटीटीचे. आमचं कालच झालंय. ते भुषा आहे का मागे दिसला का, जेवण करायला चाललो. भूक लागले ओली, आता 12:30 वाजून गेलेत. जाऊन पोटभर जेवून घ्या तुम्ही बी थोडं. जेवलो का नाही? जेवलं नसेल तर कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला पार्सल करून देतो तुमच्या ऍड्रेसला. घरीच आता होतं आमचं UIचं प्रॅक्टिकल आणि मी हे बनवत होतो आता. आणि ते माझं सेन्सचं जे मॉडेल आहे ते हे कम्प्लीट करत होते. हे बघा, हे बघा, हे रस्त्याला आलेत माय. काय 20 रुपये, काय 20 रुपये काही एक गिलास उसका रस्त्याला ये म्हणलं माय. रस्त्याला ये म्हणलं माय. इकडे बघ तू म्हण काय रस्त्यालाही म्हटलं माय. कुठं बसतो तो? हाटलीवर बसतो तो म्हणतो. हे बघा, आमच्या इथल्या कॉलेजमधल्या पत्र्याला पाणी पिण्यासाठी काहीतरी सोय करायला पाहिजे कॉलेजनी. हे बघा, इथलं घाण पाणी पित ते तळडा तिथलं पाणी फिरायला काय कॉलेजने काहीतरी त्याच्यासाठी सोय करायला पाहिजे. त्याचं नाव आहे काय रे? गोल्डी. अरे गोल्ड्या, पाणी पितो का? पी. गाईज हे बघा, हे डिपेक्सच्या ग्राउंडची तयारी सुरू आहे. हे बघा, हे इकडून असं इथपर्यंत होणार आहे. हे बघा, हे पार तिकडे एक अजून एक याच्यात डबल आहे तिकडं दिसला का हे बघा. तुम्ही बघू शकता. हे बघा, आमच्याच कॉलेजचं हे बघा, हे लाल महल राजभवनासारखं दिसलं आहे, विज्ञान भवन सारखं. हे बघा, हे कसलं दिसलं ते सगळं आमच्याच कॉलेजचं आहे. बरं, इथं आम्हाला शिकवायला नाही, तिकडे त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये आहे आमचं. काय करावं, जाऊ दे आता काय. पण आमच्याच कॉलेजची बिल्डिंग आहे. व हे रिकामी ठेवले हो, व जरा शोल आहे हे. गाईज आम्ही काही आमची लाल बिल्डिंग बघायला आला. बरं, इथं कसलं आहे की का खतरनाक आहे, निवळ भुलभुले असल्यासारखं दिसलं. हे बघा, हे इथलं काम सुरू आहे. का खतरनाक आहे बघा. हे निवळ भेव वाटायसारखं काम आहे. हाय शोका, हे ऑडिटोरियम असल्यासारखं. शोका का खतरनाक आहे हो. हे निवळ भेव वाटायसारखं आहे बघा. तेच येते. आणि तर मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट टॉपला आलोय. टॉपला लाल बिल्डिंगच्या. कधी बघितलं नव्हतं बरं आम्ही, इथं पहिल्यांदाच आलो. तुम्हाला दाखवतो हे टॉपचं. हे बघा, हे इथून तेवढं तिकडे जायचं दिसला रस्ता. हे का हे लालचं ते टॉप दिसला का? हे बघा का खतरनाक आहे हो. हे बघा दिसला का? हे ग्राउंड आपलं डिपेक्सचं. हे हो काही लाल बिल्डिंग मधून हो काही नुसतं काम चालू आहे हो. नाहीतर इथं आमचे लेक्चर झाले असते. लेक्चर नाही झाले असते हो का. तर आता आम्ही येतो कुठं, डिपेक्सच्या कार्यालयाजवळ. आता बाहेर बसला होतो, हे जरा काम बघत कसं चालू आहे का नाही म्हणून. तर आम्हाला शिकायचे की होते म्हणून बघला तो. काय आहे का नाही रे? इंजिनिअरिंग झालं. हा, इंजिनिअरिंग झाल्यावर तेच करायची काय म्हणतोस. अरे म्हणलं काम करायचं इंजिनिअरिंग झाल्यावर चालू. तेव्हा ती लाल बिल्डिंग बघितलं आता, त्याच्यामधून काम चालू आहे ती बघितलो. हो, जरा काम बघितल्यानं शिकतंय माणूस. शिकते का नाही? हा, अनुभव घ्यायचा. अनुभव घ्यावा कधी पण. फक्त कामाच्याच गोष्टीचा अनुभव घ्या, नाहीतर म्हणसाल 10 रुपयाचा अनुभव घेतो, हेच करतो तेच करतो, असलं नाही बरं काय बी. बघा, आता आलोय इथं डिपेक्सच्या कार्यालयामध्ये. ही बघा, ABVP झेंडा दिसला का? तिथे बघा. अरे काय कसं वाटतं? चांगलं गारगार वाटतं. तर मित्रांनो, आता हे बघा तो कुठं, डिपेक्स कार्यालयात. आणि हे बघा, मित्र पण आहेत आणि डिपेक्स पण आहेत. त्यांच्याकडं मोठी जबाबदारी आहे. आणि ABVP मध्ये तर आहेच, डिपेक्स मध्ये पण मोठी जबाबदारी आहे. यावर्षीचं डिपेक्स संभाजीनगर मध्ये होणार आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे. तर यांची आपण 2 शब्द ऐकून घेऊ. बऱ्याच दिवसांना भेट झाली आहे मित्राची, आणि त्यानं आता नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माझ्याकडून शुभेच्छा. संपूर्ण डिफेक्ट्स परिवाराकडून पण शुभेच्छा. तुम्ही सगळे पण त्याला सोशल मीडियावर सपोर्ट करा. तर मित्रांनो, हे बघा, आत्ताच आमची मीटिंग झाली
हे बघा हे मागे सगळे पोरं दिसले आहेत का ते सगळे आता आपण तिथून मध्ये जाऊन आलो का नाही ऑफिस मध्ये आता जाऊन आलो आता ती ग्राउंड बघायला चाललो कुठं चालल्यावर का ग्राउंड बघायला हा तेव्हा ती नुसतं तिथं लोल्लर दिसलंय बघा. काय म्हणतात माहिती का त्याला लोल्लर मित्रांनो हे बघा कोण भेटलंय हो काय हे भोजे बोलबर भोजे काय तर. संदेश भाऊला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा बस बस झालं बघा काय आता जेवताव लय भूक लागली जेवायला आलो. हे बघा हे मित्रांनो हे बघा फणस कापला येतं बघा कसलाय बघा ते कापलो हे फणस लय कच्च निघालो आता काय आता टाकून द्यावं लागतंय आता काय लय बेकार झालंय कच्चच्या कच्च आता काय याच्यात हो का याला डुकर बी खात नाहीत आता माणसं जाऊ द्या का म्हणताय माहितीये का हो काय काय गेलं बघा ते पळून श्रीनिवास म्हणत आहे ती वैव्या का म्हणलं सांग काळा पडले म्हणून पिकले म्हणले काही बी लॉजिक लावायचं ते फणस आणून झालं नव्हतं 3 दिवस रविवारी काहीतरी आणलं होतं आणि आज आहे मंगळवार 2 दिवस झाले ते पिकलंय म्हण वाशिवला लय म्हण लय पिकलंय आता 2-3 दिवसात खराब होतंय म्हण अहो कच्च तुम्ही बघितलं की किती कच्च होतं एवढं त्याला असं टाकून दिलेलं डुक्कर सुद्धा खात नाही हो डुक्कर माणस कुत्र जनावर जनावर तर खातच नाही डुकर बी खात नाहीत